Chemistry Standard 12. We are discussing chapter number 8, Transition and Inner Transition Elements, part 5. Today we are going to discuss ionization enthalpy of transition elements. Ionization enthalpy means the enthalpy required to ionize the neutral atom. म्हणजेच एखाद्या न्यूट्रल ॲटमचा जर आपल्याला एखादा इलेक्ट्रॉन काढून घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारी जी काही एनर्जी असते त्याला आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतात. पहिला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी एन्थाल्पी लागते त्याला फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतात, I1. दुसरा इलेक्ट्रॉन परत काढून घेण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतात. त्याच्या पुढचा तिसरा इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतात. आणि 11वीमध्ये आपण बघितलं होतं की नेहमी फर्स्ट म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी जी एनर्जी लागते ती नेहमी लेस असते. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी दुसरा इलेक्ट्रॉन काढून घ्यायला लागते, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी तिसरा इलेक्ट्रॉन काढून घ्यायला लागते. म्हणजेच I1 इज लेस दॅन I2 लेस दॅन I3 अँड सो ऑन. हा 11वीतला आपल्याला गुणधर्म शिकलेला आयोनायझेशन एन्थाल्पीचा आपल्याला आता ट्रान्झिशन एलिमेंटसाठी शिकायचं. The ionization enthalpies of transition elements are intermediate between those of S block or P block elements. ह्यांच्या ज्या आयोनायझेशन एन्थाल्पी आहेत ट्रान्झिशन एलिमेंटच्या त्यांची जी किंमत असते, लागणारी एनर्जी असते, जी एस ब्लॉकच्या आणि पी ब्लॉकच्या दरम्यानची किंमत असते. म्हणजे समजा एस ब्लॉकचा इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी, एस ब्लॉक एलिमेंटमधला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी एनर्जी जर समजा 100 लागत असेल, पी ब्लॉक एलिमेंटसाठी 500 लागत असेल, तर 100 आणि 500च्या दरम्यानची आयोनायझेशन एन्थाल्पी ही ट्रान्झिशन एलिमेंटची असते. म्हणजेच त्यांच्या व्हॅल्यूज ह्या एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या इंटरमिजिएट मधल्या असतात. This suggests that transition elements are less electropositive than elements of group 1 and 2. आपल्याला माहित आहे एस ब्लॉक म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायला उत्सुक असतात, म्हणजेच ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. पी ब्लॉक इलेक्ट्रॉन घ्यायला उत्सुक असतात, म्हणजेच ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. म्हणजेच एस ब्लॉकवाले एलिमेंट हे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात आणि पी ब्लॉकवाले मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. आणि म्हणून एस ब्लॉकपेक्षा हे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात दॅन ग्रुप 1 and 2. Depending on the conditions they form ionic or covalent bonds. ट्रान्झिशन एलिमेंट्स हे कंडिशनवर आधारित आयोनिक बॉन्ड पण तयार करतात किंवा कोवॅलंट बॉन्ड सुद्धा तयार करतात. जनरली इन द लोअर ऑक्सिडेशन स्टेट दीज एलिमेंट्स फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स व्हाईल इन द हायर ऑक्सिडेशन स्टेट दे फॉर्म कोवॅलंट कंपाऊंड्स. आता आपल्याला माहीत आहे ट्रान्झिशन एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेट अतिशय बदल असतात. उदाहरणार्थ मँगनीजच्या +2 पासून +7 पर्यंत आहेत. मग त्याची लोअर ऑक्सिडेशन स्टेट झाली +2. मग त्यावेळेस अशी जर +2 वाले ऑक्सिडेशन स्टेट असेल तर Mnचा कंपाऊंड आयोनिक असेल. आणि Mnची हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे +7. अशा हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्याचं जे कंपाऊंड असतील ते कोवॅलंट कंपाऊंड. म्हणजे जेवढी ऑक्सिडेशन स्टेट कमी त्यावेळेचे त्या एलिमेंटचे कंपाऊंड हे आयोनिक कंपाऊंड असतात आणि जेवढी ऑक्सिडेशन स्टेट जास्त त्यावेळेस त्यांचे कंपाऊंड हे कोवॅलंट म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून तयार झालेले असतात. For a given element, there is a substantial increase from the first ionization enthalpy I1 to the third ionization enthalpy I3. मी मगाच सांगितलं होतं की पहिली आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजेच पहिला इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी लागणारी जी काही एनर्जी असते त्याच्यापेक्षा थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त असते. म्हणजेच I पासून I3 पर्यंत एन्थाल्पी वाढत जाते. As we move across the transition series, slight variation is observed in the successive enthalpies I1, I2 and I3 of these elements. जसजसं आपण ट्रान्झिशन सिरीजमध्ये लेफ्टकडून राईटकडे जाऊ त्यांच्या I1, I2 आणि I3 ह्या ज्या सक्सेसिव्ह एन्थाल्पीज आहेत त्याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला दिसून येतो. ते चार्टमध्ये दिसून येईल. बघा एलिमेंट स्कॅन्डियमचा पहिला इलेक्ट्रॉन काढायला 632 किलोजूल एनर्जी लागते. ह्या सगळ्या एनर्जी किलोजूल पर मोलमध्ये आहेत. म्हणजे एका मोलचा जर आपल्याला एक इलेक्ट्रॉन काढायचा असेल पहिला तर स्कॅन्डियमला 632 एनर्जी लागते. आता 632चाच परत आणखीन दुसरा इलेक्ट्रॉन काढायचा म्हटलं तर 1245. म्हणजे स्कॅन्डियमचीच सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी 1245 आहे किलोजूल पर मोल. आणि स्कॅन्डियमचा आता तिसरा इलेक्ट्रॉन जर काढून घ्यायचा असेल तर आता आपल्याला एनर्जी द्यावी लागते 2450
एवढी एनर्जी द्यावी लागते. म्हणजे हा चार्ट आपल्याला सजेस्ट करतो की आयोनायझेशन एन्थाल्पी बघा कशी वाढत चालली. आता बघा इकडून इकडं I1 बघा 632, 59, 50, 52, 717, 762, 756, 736, 744, 906. जनरली काय अपवाद जर सोडले तर व्हेरिएशन जे दिसतंय ते इन्क्रीज होत चालले आयोनायझेशन फर्स्ट एन्थाल्पी. आता मँगेनीजची इथं, क्रोमियमची 652, हे व्हॅनेडियमची 650. पण सगळ्याच्या बाबतीत काय दिसतंय बघा, आयोनायझेशन एन्थाल्पी फर्स्टपेक्षा सेकंड जास्त, सेकंडपेक्षा थर्ड जास्त. हे सगळ्यांसाठी लागू होईल. म्हणजेच लेफ्टकडून राईटकडे जाताना आयोनायझेशन एन्थाल्पी थोडी थोडी वाढत चालले. इथं सुद्धा सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी सुद्धा वाढत चालले आणि थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी सुद्धा वाढत चालले. म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पीचे जर आपण ग्राफ काढले, ट्रान्झिशन मेटल्स घेतले इकडं, हा टायटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, या पद्धतीनं हा जर ग्राफ बघितला तर बघा इथं जे आहे फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आयर्नची, आणि ही दुसरी सिरीज झिक्रोनियमची, NBची. त्यानंतर ही 3D सिरीजचा ग्राफ आहे, हा 4D सिरीजचा ग्राफ आहे, हा 5D सिरीजचा ग्राफ आहे. तर 5D सिरीजच्या आयोनायझेशन एन्थाल्पी हायर असतात. 4D सिरीजच्या आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये थोडासा बदल दिसून येतो आणि ही 3D सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पीचा ग्राफ हळूहळू वाढत चालले, परत कमी होत चालले. या पद्धतीनं यांच्या आयोनायझेशन एन्थाल्पीचे ग्राफ असतात. म्हणजेच ट्रेंडबद्दल आपल्याला विशिष्ट असं बोलता येत नाही. हा ट्रेंड्स ग्राफद्वारे समजतोय की पहिल्यांदा थोडी थोडी कॉन्स्टंट राहिले, परत वाढले, परत कमी झाले, परत वाढले. अशा पद्धतीने यांचे आयोनायझेशन एन्थाल्पीचे ग्राफ असतात. तर फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ 4D सिरीज आहे ती 3D सिरीजपेक्षा भरपूर जास्त येते एका एलिमेंटसाठी, आणि 4D सिरीजपेक्षा 5D सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त असते. पण इथं हा जो ग्राफ आहे 4Dचा ह्याच्यावर असायला पाहिजे होतं, पण एक्सेप्शनली ह्या 3D सिरीजपेक्षा हा 4D सिरीजचा ग्राफ खाली आला. ही 4D सिरीजचा ग्राफ आणि हा 3D सिरीजचा ग्राफ. म्हणजेच काही तिथं एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. द ॲटम्स ऑफ एलिमेंट्स ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज possess filled 4f orbitals. 4f orbitals show poor shielding effect on account of their peculiar diffused shape. As a result, the valence electrons experience greater nuclear attraction. A greater amount of energy is required to ionize the elements of third transition series. त्यासाठी परत मी तुम्हाला ग्राफकडे नेतोय बघा. हा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 3D, हा ग्राफ आहे सेकंड ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 4D, आणि हा ग्राफ आहे थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 5D सिरीजचा. हा ग्राफ ह्या दोघांपेक्षा एक्सेप्शनली हायर आहे. ह्याचं कारण आपल्याला सांगितलं ते, ह्याचं जे 4f ऑर्बिटल असतं ते भरलेलं असतं. ह्यांच्यामध्ये मात्र तसं 4f ऑर्बिटल नसतं. ह्याचं 4f ऑर्बिटल भरलेलं असतं आणि लास्टचा इलेक्ट्रॉन 5D गेलेला असतो. ह्यांच्याकडे असे F ऑर्बिटल्स भरलेले नसतात ह्या दोघांकडे. मग ह्यांचं 4f ऑर्बिटल जे भरलेलं असतं त्याच्यात 14 इलेक्ट्रॉन असतात, ते आतल्या साईडला असतात. आणि शिल्डिंग इफेक्ट म्हणजे विरोध करणारा इफेक्ट, बाहेरच्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसकडं जाण्यापासून रोखणारा इफेक्ट, ह्यांचा वेग वीक असतो, कमी असतो. त्यामुळं बाहेरचे इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसकडे जास्त अट्रॅक्ट झालेले असतात. म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियसचं स्ट्रॉंगर अट्रॅक्शन असतं. आणि म्हणून ह्यांचा जर इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर आपल्याला भरपूर एनर्जी द्यावी लागते. आणि म्हणून ह्या दोन सिरीजपेक्षा ही जी थर्ड ट्रान्झिशन सिरीज आहे त्यांच्या आयोनायझेशन एन्थाल्पी ह्या हायर्स आहेत. म्हणजे हा एकटा ग्राफ वर जाण्याचं कारण ते आहे की ह्याच्याकडं फिल्ड 4f ऑर्बिटल असतात ज्यांचा स्क्रीनिंग इफेक्ट वीक असतो. त्यामुळं त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियसचं अट्रॅक्शन हे स्ट्रॉंग असतं आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन काढून घ्यायला आपल्याला भरपूर एनर्जी सप्लाय करावी लागते. The ionization enthalpies of elements of the third transition series are therefore much higher than the first and second series. आणि म्हणून फर्स्ट आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीजपेक्षा थर्ड ट्रान्झिशन सिरीजच्या आयोनायझेशन एन्थाल्पी ह्या भरपूर जास्त आहेत.
मेटॅलिक कॅरेक्टर. आता हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते सगळे मेटल्स आहेत. मग त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये काय बदल होत जातो ते आपण बघूया. लो आयोनायझेशन एन्थाल्पीज and vacant d orbitals in the outermost shell are the responsible for the metallic character of transition elements. बघा, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? जो इलेक्ट्रॉन द्यायला उत्सुक असतो असा एलिमेंट ते मेटल म्हणून काम करत असतात. मग हे इलेक्ट्रॉन द्यायला का उत्सुक असतात? कारण ह्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असते, म्हणजे ह्यांचा इलेक्ट्रॉन काढून घेणं सोपं असतं आणि म्हणून हे मेटल म्हणून काम करतात. आणि आणखीन एक गोष्ट आहे, जे डी ऑर्बिटल्स असतात ते व्हॅकंट असतात आउटर मोस्ट शेलमधले, ज्याच्यामुळे ह्यांचा इलेक्ट्रॉन सहजासहजी दिला जाऊ शकतो आणि म्हणून इलेक्ट्रॉन डोनेट करत असल्यामुळं त्यांच्याकडं मेटॅलिक कॅरेक्टर असतं. These favor the formation of metallic bonds and thus these elements show typical metallic properties. ह्याच्यामुळंच लो आयोनायझेशन एन्थाल्पीमुळं आणि व्हॅलन्स आउटरमोस्ट शेलमधल्या व्हॅकंट डी ऑर्बिटलमुळं ते इलेक्ट्रॉन लगेचच देत असल्यामुळं ते मेटॅलिक बॉन्ड लगेच तयार करतात आणि त्यामुळे ते मेटॅलिक प्रॉपर्टीज दाखवतात. The hard nature of these elements shows the formation of covalent bonds in them. This is possible due to presence of unpaired n-1d electrons in these elements. हे हार्ड आहे. आता हार्ड आणि सॉफ्ट ह्याच्यामध्ये आपल्याला जर फरक करायचा असेल तर आपल्याला माहीत आहे सोडियम मेटल आपण ब्लेडनं कापू शकतो, पण ह्याच्यामधला कॉपर मात्र आपण ब्लेडनं कापू शकत नाही. मग हे हार्ड नेचर का आहे? तर हे हार्ड नेचर कारण आहे त्यांच्यामध्ये असलेले कोव्हॅलंट बॉन्ड्स. हे कोव्हॅलंट बॉन्ड का तयार करू शकतात? कारण ह्यांच्याकडं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, जे बाहेरची कक्षा सोडून आतल्या कक्षेत हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. n-d ऑर्बिटलमधले जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात त्यामुळे हे लगेच कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात आणि ज्या कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग असते त्यांचं नेचर हे हार्ड असतं. नियरली ऑल ट्रान्झिशन मेटल्स हॅव सिम्पल हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. बघा, जे सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत त्यांच्याकडं आपण हे सॉलिड स्टेटमधले स्ट्रक्चरचे प्रकार शिकलो होतो. तर त्यांच्याकडं हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर असतं म्हणजे HCP, किंवा काही मेटलकडं असतं क्युबिक क्लोज पॅक्ड म्हणजे CCP, किंवा बॉडी सेंटर्ड क्युबिक म्हणजे BCC टाईपचे लॅटायसिस असतात. विच आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रू मेटल्स. जे खऱ्या धातूंचे गुणधर्म आहेत असे त्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर आढळतात. म्हणजेच हे आभासी धातू वगैरे नाही, हे खरे धातू आहेत. म्हणजेच त्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर सुद्धा एक्सप्लेन करतं की हे खरे खुरे मेटल्स आहेत. In all the transition series, the melting points steadily increase up to D5 configuration. आपल्याला माहित आहे मँगेनीजपर्यंत D5 कॉन्फिगरेशन येतं आणि नंतर मग D6, D7, D8, D9, D10 असं कॉन्फिगरेशन येतं. D5 पर्यंत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन वाढतात आणि नंतर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी होतात. ह्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवरच मेल्टिंग पॉईंट डिपेंड असतो आणि म्हणून अनपेअर्ड इलेक्ट्रॉन D5 पर्यंत वाढतात, म्हणून तिथपर्यंत मेल्टिंग पॉईंट स्टेडीली वाढतो. आणि D5च्या पुढं D6, D7, D8, D9, D10 मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी होतात, म्हणून मेल्टिंग पॉईंट सुद्धा कमी होतं. पण त्याला सुद्धा अपवाद आहेत. क्रोमियम, हा मॉलिब्डेनियम आणि टंगस्टन MO आणि W हे मात्र हायेस्ट मेल्टिंग पॉईंट दाखवतात त्यांच्या सिरीजमध्ये. बघा 3D सिरीजमध्ये कोण दाखवतोय? क्रोमियम. पुढच्या सिरीजमध्ये म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये क्रोमियम, पुढच्या सिरीजमध्ये MO आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये W. पण ह्याला काही अपवाद आहेत, ते म्हणजे बघा Mn आणि TC, मँगेनीज आणि TC. ह्याच्याकडे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा त्याचा मेल्टिंग पॉईंट मॅक्झिमम नाही, कमी आहे. तसाच पुढच्या सिरीजमधला TC तो सुद्धा मॅक्झिमम मेल्टिंग पॉईंट दाखवत नाही, जरी त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन भरपूर असले तरी. आता त्याचे अपवाद का आहेत ह्याच्याबद्दल जर विचार करायचा म्हटलं तर ते आपल्या सिलेबसच्या बाहेर येतं, जे आपल्याला डिस्कस करायला किंवा त्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही. Mn अँड TC डिस्प्ले ॲनॉमॅलस व्हॅल्यूज ऑफ मेल्टिंग पॉईंट्स. ह्या Mnचे आणि TCचे मेल्टिंग पॉईंट्स हे वेगळे आहेत, ॲनॉमॅलस आहेत म्हणजे नियमाच्या विरोधात आहेत. After this, with increasing atomic number, the melting point decreases regularly. त्यानंतर मात्र ॲटॉमिक नंबर वाढला की मेल्टिंग पॉईंट मात्र कमी होतात. म्हणजे D5 कॉन्फिगरेशनच्या पुढं मेल्टिंग पॉईंट डिक्रीज होतो, D5 कॉन्फिगरेशनपर्यंत तो इन्क्रीज होतो. म्हणजे त्याचा ग्राफ जर काढला तर तो असा असेल, पहिल्यांदा वाढत वाढत जाणार मेल्टिंग पॉईंट,
आणि नंतर कमी कमी होत जाणार. नोट, हार्डनेस म्हणजे मी सांगितलं ब्लेडनं कापता येतं की नाही. आपल्याला लोखंड ब्लेडनं कापता येत नाही, परंतु आपण सोडियम धातू घेतला तर आपलं खोडरबर जसं आपण ब्लेडनं कापतो तसा तो सोडियम धातू कापता येतो. म्हणजे सोडियम धातू सॉफ्ट आहे आणि कॉपर, ॲल्युमिनियम, आयर्न हे हार्ड आहेत. हा हार्डनेस, हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड मेटॅलिक प्रॉपर्टीज ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स इंडिकेट दॅट द मेटल ॲटम्स आर हेल्ड स्ट्रॉंगली बाय मेटॅलिक बॉन्ड्स विथ कोव्हॅलंट कॅरेक्टर. बघा आता जो सोडियममधला जो बॉन्ड असतो तो सॉफ्ट आहे, म्हणजेच त्याच्यातला जो मेटॅलिक बॉन्ड आहे तो आयोनिक कॅरेक्टरचा आहे. पण हे जे मेटल आहे ट्रान्झिशन एलिमेंट ते हार्ड आहेत, हाय मेल्टिंग पॉईंट आहे त्यांचा. ते सजेस्ट करतात की ह्यांच्यातला मेटॅलिक बॉन्ड हा कोणत्या कॅरेक्टरचा आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टरचा. थँक्यू.